जय जिनेंद्र. जैन तीर्थरक्षा शिरोमणी वात्सल्यमूर्ती आचार्य श्री आर्यनंदी मुनिराज की जय जय जय. मुनिराजांच्या चरणी त्रिवार नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. श्रोते हो, आपण भेटलो आहोत पुढील भागामध्ये. आपण आर्यनंदी मुनी महाराजांचे पूर्ण जीवन चरित्र ऐकून त्यांच्या चरणी विनयांजली अर्पित करीत आहोत, त्यांच्या रजत समाधी वर्षानिमित्त. आपण भेटलो आहोत पुढील भागामध्ये. साहजिकच सुरुवात करूया मंगलाचरणाने. त्याग क्षमा दया सागर गुरूंचे जीवन उज्ज्वल सार. स्वतः जळी दीपापरी दे ज्ञान सागर भारी. लोभ मोह सारे टाकून सत्याच्या वाटे चालून. शांत समाधान अंतरी गुरुवृत्ती फुलते खरी. गुरुवृत्ती फुलते खरी. बोला पंचपरमेष्ठी भगवान की जय जय जय. आचार्य श्री परमपूज्य आर्यनंदी मुनी महाराज की जय जय जय. नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. श्रोते हो, मागील भागामध्ये आपण ऐकले तीर्थरक्षा कमिटीसाठी निधी आवश्यक होता आणि त्यावर गुरुदेव समंतभद्र महाराजांनी चिंतन करून 1 कोटी निधी जमविण्याचा संकल्प केला होता. आणि या शिवधनुष्याची जबाबदारी घेण्यासाठी मनोमन निवड केलेली होती परमपूज्य आर्यनंदी मुनी महाराजांची. आणि हे कार्य त्यांनी अत्यंत दक्षतेने केले होते बरं का. अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींचा विचार घेतला होता, त्यावरती चर्चा केलेली होती आणि शिष्य शांतपणे तिथे होता आणि ही चर्चा ऐकत होता. हे जोखमीचे काम त्यांच्याकडे येईल असे महाराजांना कधीच वाटले नव्हते. आणि पहा काय झाले. एके दिवशी एकांतामध्ये गुरुदेव म्हणाले, आम्हास वाटते की आपणच या 1 कोटीच्या निधीची जबाबदारी स्वीकारावी. आम्ही विश्वासाने हे कर्तव्य आपण पार पाडावे अशी विनंती आपणास करीत आहोत. हे सर्व गुरुदेवांचे बोल ऐकून शिष्याचे डोळे पाणावले. अहो, हे कार्य तर मुंगीला मेरू गिळण्यास सांगण्यासारखे होते, ज्याची स्वप्नातही त्यांनी कधी कल्पना केलेली नव्हती. आपण जाणतो तीर्थरक्षा हा जैन समाजाचा प्राणबिंदू आहे. म्हणून हे कार्य सुसूत्रपणे सुसंबंधपणे जाणतेपणे करण्याचा निश्चय करून विनम्रपणे ही जबाबदारी मुनी परमपूज्य आचार्य श्री आर्यनंदी मुनी महाराजांनी स्वीकारली. खरंच बलदंड जिद्दीच्या सुयोग्य व्यक्तीच्या हाती ही सूत्रे सोपविताना केवढे समाधान लाभले असेल ना गुरुदेवांना. अहो, कोणताही गुरु शिष्याला पारखून घेतो आणि मगच त्या प्रकारची जबाबदारी त्यास देतो. तीर्थरक्षणाच्या 1 कोटी निधी जमविण्याचा संकल्प घेऊन महाराज गुरु आज्ञेने पुढील विहारासाठी निघाले. कारण आपण जाणतो की जैन मुनी संघामध्ये मुनींना सतत गुरु आज्ञेमध्येच राहावे लागते. शिष्य कितीही ज्ञानी योगी परमतपस्वी असला तरीही आचार्यांच्या अनुमतीनेच तो आपला जीवनक्रम घालवतो. भगवान महावीर यास आज्ञातप किंवा आज्ञाध्यान असे म्हणतात. म्हणून म्हटलं जातं ना, गुरु आज्ञा पालन करावे जीवन होईल धन्य रे. गुरुचरणी मस्तक ठेवूनी मिटतील सारे क्लेश रे. गुरु वचन हे गंगाजल पवित्र त्याची धार रे. ज्याने पिऊनी अंतरी घेतले त्याचे उद्धार होय रे. अगदी खरं आहे ना. अहो, गुरु आज्ञा जो पाळेल
नक्कीच नक्कीच त्याचं जीवन मंगलमय होईल. अज्ञानाचा अंधार जाई, लागे ज्ञानाचा प्रकाश रे. गुरु आज्ञा पालन करावे, हाच खरा विश्वास रे. हाच खरा विश्वास रे. श्रोते हो, जैन मुनी संघ आपण खूप जवळून पाहतो. आज्ञातपामुळे शिस्त आणि अनुशासन असते त्यामध्ये. संघ यामुळे नेहमी वंदनीय ठरतो. मुनिश्री आर्यनंदी महाराज विहार करीत 22 जून 1969 रोजी आता मुक्तागिरी येथे आले. तिथे ना एक फार मोठा महोत्सव सुरू होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशामधून जैन समाज एकत्रित आलेला होता. अहो मग काय, महाराज तिथे आलेले कळताच त्या महोत्सवाचे नेतृत्वच त्यांना देण्यात आले आणि त्यांच्या अधिनेतृत्वाखाली हा मोठा महोत्सव अत्यंत उत्साहाने पार पडला. महाराजांचा सुद्धा यामुळे जनसंपर्क वाढला, धर्मप्रचार प्रसार झाला, परिवर्तनाची बीजे रोवली गेली. अशा महोत्सवामुळे किंवा अशा समाजामध्ये एकत्र आल्यामुळे मुनी महाराजांना समाज मन जाणता येते, जनसेवा लोकसेवा करता येते. तीर्थरक्षणासाठी केलेल्या संकल्पास पुढे नेण्याचे कार्य आता याच्यातून केले जाणार होते. त्यामुळे महाराजांनी आपल्या प्रवचनातून उपदेश दिला. जैन संस्कृती ही जैन तीर्थांमुळे टिकली. त्यामुळे ही क्षेत्रे पवित्र, मंगल, लोककल्याणकारी राहण्यासाठी त्यांची रक्षा करणे हे आपले सर्वांचे श्रावकांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. महोत्सव, प्रतिष्ठा, विधाने होतच राहतील, पण त्याचबरोबर समाजाने यासाठीही दान देणे मात्र खूप आवश्यक आहे. महाराजांच्या अशा प्रेरणादायी उपदेशामुळे, प्रवचनामुळे तिथे खूप दान येण्यास सुरुवात झाली. विदर्भातील त्यानंतर अनेक खेड्यांमधून, लहान मोठ्या गावांमधून महाराजांचा विहार सुरू झाला. सामान्य जनांना तपपूत कृश शरीराचा निरीच्छ सर्व संग परित्यागी नग्न दिगंबर संताबद्दल अतिशय कुतूहल वाटे. त्या काळामध्ये असे दिगंबर मुनिराज यांचे दर्शन फार क्वचितच घडत होते. मग काय, अख्खा समाज, जैन अजैन लोक दर्शनासाठी गर्दी करीत असत. महाराज मग त्यांना धर्मोपदेश देत. धर्म म्हणजे काय हो, तर धर्म म्हणजे प्रेम, वात्सल्य, बंधुभाव. धर्म हा निर्लोभतेने प्राप्त होतो. धर्म सर्व काही देतो बरं का. जसे धर्म करत संसार सुख, धर्म करत निर्वाण, धर्मपंथ साधे बिना नरतिर्यंच समान. जो धर्माचे पालन करत नाही, अगदी जैन धर्मामध्ये येऊन सुद्धा जैनत्व सांभाळत नाही, तो तिर्यंच म्हणजे साक्षात पशु नाही तर दुसरे काय आहे तुम्हीच सांगा. असा सुंदर उपदेश देत महाराजांचा विहार सुरू होता. आणि आता महाराज पोहोचले नागपूरला. आपण तर जाणतोच, नागपूर हे मोठे शहर जिथे परवार, खंडेलवाल, अग्रवाल, सैतवाळ, हुम्मड इत्यादी अनेक जैन पोटशाखा परस्पर अत्यंत प्रेमभावाने राहतात. इथे महाराजांनी 21 दिवसामध्ये 42 प्रवचने देऊन धर्मप्रभावना केली. यामुळे जैन जनतेने तीर्थरक्षणाच्या त्या संकल्पासाठी भरघोस मदत केली. यानंतर वर्धा येथे कुणाचेही दोष पाहण्यामध्ये आयुष्याचे क्षण वेचू नका असा संदेश महाराजांनी दिला. सारे जैन एक हा उद्बोध देत मुनिश्रींनी अखंड विहार सुरू ठेवला. कुठे महोत्सव, कुठे पाठशाळा, कुठे प्रतिष्ठा अशा अनेक समारंभामध्ये सहभागी उत्साहाने होत ते जनमनाला आवाहन करीत होते तीर्थरक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी.
लोभ मोह दूर ठेवू अंतरी, श्रद्धेची ज्योत पेटवूया, तीर्थरक्षण हा धर्म आपुला, जीवन अर्पुनी निभावूया. महाराजांच्या अशा उद्गारांमुळे, त्यांनी दिलेल्या उपदेशामुळे आता निधी संकलन अगदी जोमाने सुरू झालेले होते. 1972 कुंथलगिरीच्या भगवान बाहुबलीच्या प्रतिमेचे तसेच समोशरण्यामध्ये असणाऱ्या मूर्तींचे प्रतिष्ठा यासाठी महाराज तिथे गेलेले होते. नित्य 15 ते 16 किलोमीटर प्रवास ते करीत असत. विहारामध्ये समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती हेही कार्य, ह्याचीही कर्तव्ये ते योग्य पद्धतीने जबाबदारीने बजावत होते. जास्तीत जास्त समाज प्रबोधन करणं, त्याचबरोबर व्यसनमुक्ती कशी करता येईल याकडेही त्यांचे अगदी कटाक्षाने लक्ष असे. याबद्दल एक प्रसंग आहे बरं का. एकदा जांब या गावी तेथील रहिवासी असणारे सेठजी रामजी नाईक महाराजांच्या दर्शनासाठी आले. त्यांनी महाराजांपुढे दूध, शेंगदाणे, गूळ अशा काही वस्तू ठेवल्या आणि ते महाराजांना फराळ करा असा आग्रह करायला लागले. तेव्हा महाराजांनी मुनींचा आहारविधी काय असतो हे त्यांना समजावून सांगितलं आणि ते म्हणाले, रामजी ऐका हां, मला तुम्हाला काहीतरी द्यायचंच आहे का, तर मग एक वस्तू द्या मला. आधी तसे वचन द्या की मी ते म्हणताच तुम्ही मला देणार. मग काय, रामजींनी वाकून नमस्कार केला. आज्ञा करा महाराज. तसे महाराज लगेच म्हणाले, रामजी आम्हाला तुमची दारू द्या. सगळेजण अवाक झाले, स्तब्ध झाले. जैन मुनी आणि दारू. महाराजांचे प्रेममय त्यांचे भाव, डोळे, त्याच्यामध्ये असलेले भाव पाहून रामजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण रामजींना दारूचे व्यसन होते हे महाराजांना कळले होते आणि त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबीय अतिशय त्रस्त झालेले होते. दारू हे व्यसनच मुळी असे आहे की जे समाजाला लागलेल्या किडेप्रमाणे आहे. यामुळे कुटुंब तर उद्ध्वस्त होतच, त्याचबरोबर समाजही उद्ध्वस्त होतो. हे ऐकताच रामजींनी महाराजांचे पायच धरले. ते म्हणाले, महाराज आपल्या पायांची शपथ घेतो मी आता, यापुढे कधीही दारू पिणार नाही, आयुष्यात कधी स्पर्शही करणार नाही. पहा, एक जीवन कृतार्थ झाले होते. असे नाही तर यामुळे इतकेच नाही तर रामजींनी गावागावांमधून दारूचे उच्चाटन करण्याचा यापुढे विडाच उचललेला होता. पहा, मुनी महाराज काय काय करू शकतात. असंख्य गोष्टी आपल्या प्रबोधनातून ते करीत असतात. समाजात असणारी जी अनेक वेगवेगळी संकटे आहेत, प्रत्येक व्यक्ती जो दुःखी आहे त्या दुःखाला दूर करण्याचा प्रयत्न मुनी महाराज सतत करीत असतात, संत सतत करीत असतात. महाराजांनी उपदेश दिला, व्यसने सोडा, चांगली कामे करा. आपल्या या गावांमध्ये अनेक मोकळ्या जागा आहेत, त्यामध्ये झाडे लावा, वृक्षारोपण करा, मैदाने करा, वाचनालय करा. महाराजांच्या या बोलण्यामुळे, प्रवचनातील उद्बोधनामुळे लोक खरंच कामाला लागत होते. गावे व्यसनमुक्त होत होती. वृक्षारोपणाने असंख्य गावे वृक्षांनी अगदी भरून जात होती. जणू नवी पहाट नवा निर्धार हातात घेऊन स्वप्न. नवी पहाट नवा निर्धार हातात घेऊन स्वप्न. एक पाऊल पुढे टाक, अरे भावा एक पाऊल पुढे टाक, होईल जीवन सुंदर पूर्ण. तुझ्यात आहे शक्ती अपार. हे मानवा, अरे तू ओळख, तुझ्यात आहे शक्ती अपार, ओळख रे जीवा. व्यसनमुक्त होऊन बघ, मिळे आनंदाचा ठेवा. असे कितीतरी प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये घडून गेलेले आहेत.
त्यातले काही मी आपल्यापुढे व्यक्त करण्याचा प्रयत्न करते आहे. एकदा काय झालं बघा, महाराजांचा आहार एका खेड्यात एका सधन व्यक्तीकडे झाला. मोठे सेठ जे होते बरं का ते गावातले, महाराजांना आधीच चौकशी करण्याचे किंवा त्यांना कुणी ना कुणी काहीतरी येऊन सांगत होतं आणि त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल, विशिष्ट व्यक्तीबद्दल त्यांना माहितीही असायचीच. जेव्हा आहारासाठी त्या व्यक्तीकडे ते पोहोचले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, आता हे बघा, मुनींचा, जैन मुनींचा आहार तुमच्या घरामध्ये झालेला आहे. तेव्हा तुम्ही प्रतिज्ञा घ्या की यापुढे व्यापारामध्ये तुम्ही भेसळ करणार नाही, कायम उत्तम प्रतीचाच माल विकाल. महाराज प्रेमाने अशी व्रते देत असत. ते आग्रही नव्हते बरं का, पण गुणग्राही होते. त्यांचा जय जयकार सतत होतच असे. पण त्या जय जयकाराने कोणताही संत, कोणतेही मुनी महाराज भारावून जात नाहीत. इथे आर्यनंदी महाराज सुद्धा भारावून कधीच जात नसत. उलट ते म्हणत असत, अहो आमचं नाही तर अर्हत केवलीचा मार्ग अनुसरणारे आम्ही तर पामर जीव आहोत. खरा जय जयकार त्या अर्हंतांचा व्हावा, त्या जिनशासनाचा व्हावा. यावेळी महाराज समयसार नाटक ग्रंथातील ओळीसुद्धा गुणगुणत असत. मैं त्रिकाल करणी सोन्यारा, मैं त्रिकाल करणी सोन्यारा, चदविलास चिदविलास पद जग उजियारा, राग विरोध मोह भय नाही, मेरो अवलंब मुझ माही. महाराजांच्या मनामध्ये सदैव आत्मज्ञानाची अभिलाषा बहरत असे. धर्म म्हणजे आत्मसाधना. श्रद्धेने आत्मसाधना करण्यासाठी धर्मप्रीती हवी. महाराजांचा विहार अशा पद्धतीने सतत पुढे पुढे सुरू असायचा. अहो, मुनिराजांच्या या पदयात्रेमुळे, विहारामुळे जनतेमध्ये उत्साह येतो, धर्मप्रभाव होतो, धर्मप्रसार प्रचार होतो. या धर्मप्रभावनेमुळे आपला धर्म टिकून राहतो, जनमानसाच्या मनामनामध्ये, हृदयामध्ये प्रवेश करून जैनत्वाची भावना जोपासली जाते. आता या आर्यनंदी मुनी महाराजांचा विहार हा आणि एका दृष्टिकोनातून होता. कोणत्या? तीर्थरक्षा कमिटीच्या निधी संकल्प केलेल्या 1 कोटी निधीच्या संकलनासाठी. यापुढे महाराज कुठे कुठे गेले आणि त्यांना त्या पद्धतीने दान मिळाले का, किती मिळाले आणि कुठे मिळाले, त्यांच्या जीवनामध्ये आणि कोणकोणते असे वेगळे प्रसंग घडले, ऐकूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र. सर्व जीवांच्या प्रती मंगल भावना, क्षमा भाव. जय जिनेंद्र.